एखादी बहिणी नातं जोड आणि बांध म्हणा त्या बहिणीकडून. ही बहीण नाही म्हणा तुला. तसं का म्हणताय व? हा मग काळजीचा असता तर सकाळी येऊन गेला असता. बघित ना सगळ्या बायांचं भाऊ इथं येऊन राख्या बांधून गेलं का नाही तर? तुझ्या डोळ्यात देखत गेलं का नाही तर? गेलं म्हणूनच वाटते व, म्हणून म्हणते चला घेऊन मला, तर तुम्ही कुठे येताय? मग मी त्याला काय करू सांग? मी त्याच्या दारात जाऊ बळ तिथं? हा त्यांचं काम आहे का ना? बरं माझा विषय सोड. मी पर काय तुझा भाव आहे का नाही? तुझ्या भावाने तिथे यायचं काम होतं का नाही? एक सुद्धा भाव माझ्याकडे आला नाही. काय करावं आणि काय नाही. डोळं बघून बघून माझं गेलं. सकाळनं वाट बघती, काम करती, इकडे बघती, एक सुद्धा आला नाही. होय व, होय व, तुम्ही तर कुठं आहे? होय व, काय बाई कोणालाच काळजी नाही. ह्यांना चला म्हणते तरी पेही नाही. ते कुठे गेले तर कोणाच टाकू बिनात गेले का? होय व, काय तिकडं आहे वय तुम्ही? तिकडं काय करताय व? काय काम धंदा आहे का नाही मला काय? अहो ऐका की माझं, ऐका की. काय तुझं राहिलंय माझ्या वाचून? मला बघू दे काय. ऐका की तुम्ही मोर जाताय. तुला काम धंदा नाही का ग? अहो माझा भाव, मी सकाळनं वाट बघून बघून दमली व. एक सुद्धा भावाच्याकडे आला नाही. सगळ्या बहिणी गेल्या, त्यांच्या राखी बांधून ती भावाशीला आल्या. मला नाही घ्यावं माझ्या भावाकडे बी. अगं जा की, तुला काय रस्ता दिसत नाही का तुला ग? अहो चला की, असू द्या की, काय व्हायला लागलंय माझ्या भावासाठी, चला की. लय गुणाचं तुझं भाव ग. हा त्यांना कळत ना काय? डोळं गेलं त्यांचं काय दिसत ना त्याला रस्ता? मग काय बहिणीचं घर कळ ना त्याला? अहो मी सकाळ 7 वाजल्यापासून वाट बघते, आता 3 वाजून गेल्या तरी पण अजून एक एक सुद्धा 6 वाजपर्यंत वाट बघली आहे त्याला. जरा कळ काढ जरा. अहो ही नाही तर व, चला की, दिवस गेले पण का उपयोग आहे? अहो चला की, मी तुमच्या मला मरणाचं काम आहे ग. बघू दे ग, तुला एक उद्योग नाही ग. एवढ्या काळजी तर आला असती इथपर्यंत. तू का लागली मला शिकवायला? अहो मी पैसे देते तुम्हाला, चला व पेट्रोलला पण, चला घ्यावं. नाहीतर तुम्ही तर द्या मला, मी जाते मग. अगं तुला लाज वाटते का गस? का 1,500 रुपये आले लाडके बहिणीचं काय केलं तू? अहो त्या भावानं दिलं म्हणून ह्या भावाला खर्च करू काय लगेच व? अगं मग जा की, तुझं तू दिसते ना, तुला असं का बोलायला लागली? अहो पेट्रोलला 500 रुपये देते वाटलंच तर, पण चला व, कळतं चला. का नाही मराठी? मला काम धंदा बघू दे का नका काय? अगं जा की, लय गुन्हा जाते का तुझा भाव इथं? हा येऊ दे त्याला, कळू दे बहिणी दाराला, पाय जरा लागू दे की त्यांचं. हा कुठं जाते? म्हातारपणा पण जाते का तिथं? असू द्या यावं, चला की, चला की, काय व्हायला लागले तुम्हाला? अगं तुला कळतं का? जर वेळेस मीच घालवतोय, मीच आणतोय, त्यांना जरा बिल नेट लागू दे. त्यांच्या बहीण आहे आपली. आली वाटतं बघा गाडी, कोणाची तर वाजा लागली हो. जा चहा पी कर, जा पाणी पाजा, जा तिथं जा. अगो बाई नाही, अहो दुसरीच कुणाची तर गाडी. ए चला यावं, चला की, मी तुमच्या पाया पडते. अहो चला की, तुला काम धंदा बघू दे का नका मला काय ग? चला असं लागला. मी तुमच्या मागे फिरते, तुम्ही मोर पळताय, तसं करताय हो. अगं, मला काम आहे ग. लय गुणाचं तुझा भाव ग. किती वेळा सांगू ग? किती वेळा न्यायचं? किती वेळा आणायचं ग? कळू दे त्यांना जरा. मला पाय लागू दे म्हणतो त्यांना ग. अक्कल आहे का तुला काय जरा? असू द्या यावं, काय व्हायला लागले? मग मी एखादा मेहुणा असतो, येत नसतो, एखाद्याला काय करावं मग त्यांनी? मग मीच पायरी खाली घ्यायची का? मी मोठा आहे का? ती बार काय का? ती मोठा आहे का? कोण होय मोठा? मस्त, मी मोठा आहे म्हणा, पण असू दे, काय करायचं? त्यांनाही वाटत नाही बहिणीच्या दाराला, काय करायचं? तिथंच बस म्हणा, तिथंच बस म्हणा. एखादी बहिणी नातं जोड आणि बांध म्हणा त्या बहिणीकडून. ही बहीण नाही म्हणा तुला. तसं का म्हणताय व? हा मग काळजीचा असता तर सकाळी येऊन गेला असता. बघित ना सगळ्या बायांचं भाऊ इथं येऊन राख्या बांधून गेलं का नाही तर? तुझ्या डोळ्यात देखत गेलं का नाही तर? गेलं म्हणूनच वाटते व, म्हणून म्हणते चला घेऊन मला, तर तुम्ही कुठे येताय? मग मी त्याला काय करू सांग? मी त्याच्या दारात जाऊ बळ तिथं? हा त्यांचं काम आहे का ना? बरं माझा विषय सोड. मी पर काय तुझा भाव आहे का नाही? तुझ्या भावाने तिथे यायचं काम होतं का नाही? तुला तर फोन केला होता ना, आज रक्षाबंधन हाय, इथे का काय करते म्हणलं का नाही? मला सांग एक तर, म्हणला का तू? सकाळी केलता की भावांना, पण काय करू मग आता? त्यांना या म्हणलं तरी येत नाही. काम आहे त्याला. मला काम नाही, मी मोकळा असा रोज हिंडतोय ना. बरं असू द्या की, चला या. माझा मी. अगं बस की बाय, बस की उग. बरं चला व, चला व, तुमच्या पाया पडते, चला यावं. मी सकाळचं काम करते, इकडं तिकडं वाट बघते, तरी पण कोणी नाही. पांढरा घाल नेतो मी, चल तिकडे. पण मी नसतो येत. अहो आज रक्षाबंधनचा सण आहे हो. मग पांढरा घाल नेतो तुला मी. का उघडच केलं तरच करून घ्यायला लागलीस तू माझ्या त्यांच्या पायात? हा कसं ना सुधी जर रडवा लागलाय, चला की, काय व्हायला तुला लागलंय? कळलं पाहिजे की तुला राग यायला पाहिजे ग. काय येत नाही ती? हा तूच किती दिवस त्यांच्या घरात जाणार तू? हा प्रत्येक सणाला, दिवाळीला तसंच, राख्या बांधायला तसंच. हा मी तुला किती वेळा सोडलं? मी आता त्यांच्या घरी किती वेळा सोडलं सांग बरं? सोडलंय मी, नाही म्हणते आयुष्यभर काय. मी काय काढा काढला त्यांचा?
त्यांना माया नाही ती येत नाही ती मला तू न्यायला, मग का काय पडायला करायचं? लागली तू का पडायला लागली जोग बहिणीचा आतड आहे व आतड सगळ्या बहिणी बांधून गेले त्यामुळं मला वाटतं जावं पाऊस यावं. आला ग पाऊस आला ग आता तू जायला सकाळी एसटीने का हा? अगं जा चहा बी करून पेजा कामावरून दमून आल्याचे तो उठ घे आता रडून कौतुक काय लागलीस का माझ्यापाशी तर त्यानं फोन तर केला का मी येतो येत नाही बी काय त्याने सांगायचं काम होतं नाही येत नाही म्हणून मी तुम्हाला काय फरक पडायला मी येत लागला? नसतो तिकडं माझ्यानं होत नाही येणं तुम्हाला एक बहीण नाही म्हणून दुसऱ्याला बहिणी जाऊ देत अगं नाही. पावसाला कपडे पीठ भिजतील अगं बघ जाते तुझा भिजायला सगळी येड्यानं करायला लागली तू या दोघांच्या पायात माझं मरण ग बाई नमरा एकीकडे असला भाऊ असलं काही पण येत नाही ती जरा तू बहिणीची काळजी नाही सण सुद्धा आहे बी काय कळतं का नाही काही बारीशींना कामच जर का करते ती सणाला सुद्धा कामालाच जाते ती दिवस मावळाला गेला अजून तरी वाट बघती बघा सकाळ धरणं अजून सुद्धा आली नाही ती बघू फोन तर लावून काय होतं येते का काय करते ती बघ बाई चिचपाय म्हणते मोबाईल काय करून काय नाही कुठवर वाट बघायची आता अगं का तू सणासाठी गोडवा गायला लागलीस का तू अगं किती सांगायचं असतं तुला अहो चला म्हणते की तुम्हाला तर काय फरक पडतोय व तुला पांढरा नाही तू म्हणतोय अगं चल की अगं चल असं का करायला लागली दोघं हा त्या मी काही बनांना जरा सुद्धा बहिणीची काळजी नाही येत नाही ती काय नाही ती जरा सुद्धा सणासुदी सारखं कामच करते ती मग आता कळलं का तुला भाव आपलं काय आहे तर ते कसं आहे तर ते हा कवा दिवाळीला येत नाही तर कवा राखी पौर्णिमेला येत नाही ती अगं गपकी अगं ती पाणी घे तोंड धु चल पडपुरं जाऊन येऊन फिरून जरा फ्रेश होया असं नको येडागत करू अगं त्यांना यायचं असतं मी ती आली असती का वाज किती तीनदा तीच काय तुला कळतं का अगं त्यांना अहो माझं डोळं गेलं वाटेकडे बघून तरी पण त्यांना फरक पडणार आणि तुम्हाला बी फरक पडणार सकाळी बघा. काय म्हणलं तुला काय म्हणलं सकाळी काय म्हणलं कामाला चाललोय म्हणलं मी मग तू येत नाही का तो विचार होतं का मग म्हणलं होते तर नाही म्हणतो मग अजून काय वाट बघत असतील मग 3 भाव आहेत एक सोडून 3 भाव आहेत काय एकाचा सुद्धा उपयोग नाही मग आता काय काय बायकांचं बघा जावं भाव अरे पडून मुंबई पुण्यावर नाही येते तर बहिणीसाठी आणि आमचं माझी इथं असून येत नाही तर मग आता मी काय करू ग मला हीच काय तुझं कळ ना हा माझा अपमान करा नाही का तिकडे मग तू? तुमचं कशाला नाही ते अपमान कराय बाय आम्हीच फुटक्या नशिबाचा आहे, काय करायचं अगं उठके अगं ते तू धुकी तोंड बिन जरा चहा पाणी कर जाऊ चल द्यावाला आपण चल तुला साडी घेऊन येतो मी राहू दे तुला किती 1000 रुपये जाणार का 2000 घ्यायला साडी आवा साडीची अपेक्षा नसते माणसाला व राखी बांधायची अपेक्षा असते बहिणीला भावाला त्यांना पैसे जाते तर म्हणून त्याला नग वाटतं यायला ग मी कधी केलं का पैसा विचार हा वाट खर्चीचा कशा तुला कशाच करत त्यांना वाटत असेल तसं ग मग नाही होते का मी आहे की कम्प्युटर तुला हा तुम्ही तर आहेच की तुम्ही कुठे नाही म्हणताय पण त्यांना कळत ना सणवार विषय आलाय सोडून दे, म्हणल्यावर विषय सोडून दे. जावं बहिणीला एखादी साडी बिडी घेऊन आता जम्पर पिसनीचा टाकला तरी सुद्धा माझ्या बहिणीला अगं, मी आनंद तुला काय होतो कमी केलंय मी चल म्हणतो तुला 2000 साडी घेतो म्हणतो तुला आता इकडे आपल्या घराकडे किती जणांचे भाऊ येऊन गेलं मी त्यांच्याकडे बघती पण ती माझा एक सुद्धा भाव आला नाही मला किती वाईट वाटत असेल नाही तुलाच वाईट वाटतंय बरोबर आहे तुझं जाते काय मग काय अगं घे की ती पाणी घे की धो की तोंड घे अगं कर की चहा बी सकाळ दरनं काम करून दमून गेलो मी माझा विचार केला का तू भावाचं तिकडे माझं खातीन त्यांची आरी पडते नाही का तू हा दवाखान्याला मला नेवायची पुन्हा संध्याकाळी डोसकं दुखा लागलं आणि हे झालं आणि ती झालं करत खायचं माझं आणि गोडवा त्यांचा खायचा त्यांची आरी पडायचं सण नाही म्हणून आरी पडायचं काय करायचं कधी तुझ्या जेवायला आला कधी केला का फोन त्याने कसे आहे ग तू काय ग तू त्यांना काय फिकीर आहे काय मग तू काय पडायला लागली तू मरली तर आणि केली तर त्यांना काय नाही तसलं काय करत नाही ती फोन करावं म्हणत नाही ती का विचारत नाही ती का अगं काय घे नाही की पाणी जाय आता किती बोलायचं तुला आता
तर माझं पुन्हा टकुरच दुखवा लावशील तू. घेती बाई घेती उगा कालवा करू नका तुम्ही बी, राहू द्या. तुम्ही असलं ती तसली गाईबानी. आता तू माझ्यावर आणलेलीस की अजून. मग काय ती बी समजूतपणाने करावं म्हणून यावं म्हणत नाही ती, करावं म्हणत नाही ती. मॅच पायरी खाली घ्यायची आहे का त्यांची. अगं किती तू किती गुन्हाची आहेस ग. जा ना तर बस, तुला सांगितलं कळ ना मला. उगाच बसतं येड्यावनी.